प्रदेशामध्ये सुरुवातीला लिपीचा शोध लागला आणि तिथून त्या संबंध जगात कशा पसरल्या किंवा त्याच्यामध्ये कशा घडामोडी झाल्या हे आपल्या लक्षात येतं. तसंच चित्रांच्या संदर्भात नाहीये. चित्र वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने निर्माण झाले. आपल्या आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्या आपल्या पद्धतीनं चित्र निर्माण झाले. परंतु लिपी या काही विशिष्ट प्रदेशात निर्माण झाल्या आणि तिथून त्याचं अनुकरण किंवा त्याच्या प्रेरणेतून दुसऱ्या लिपी तयार झालेल्या दिसतात. 1921 मध्ये जेव्हा सिंधू संस्कृतीचा शोध लागला तर तेव्हा काही सिम्बॉल तिथं सापडले, दिसून आले आणि ब्राह्मी लिपी, खरगोष्टी लिपी आणि आयमारक लिपी किंवा सुमेरियन चित्रलिपी यांच्यामध्ये ते चिन्ह दिसून आले. त्यामुळे ही सर्वात जुनी संस्कृती आहे आणि तिच्यामधली चिन्ह जर इथं असेल तर तिथून इकडे प्रभाव आला. ती लिपी जी आहे ती लिपी त्यावर तिथून ते सिम्बॉल इतरत्र पसरले असावा असा निष्कर्ष टाकलेला. वाचन माध्यम बदलले तशी विचार प्रक्रियाही बदलली. म्हणजे कधी दगडावर होतं ते माध्यम, कधी भेंड्यावर होतं मातीच्या, कधी ते झाडाझुडपांच्या सालीवर होतं, कधी ते कागदावर आलं, कधी ते माठाच्या मृद पाटिकेवर होतं, कधी ते कागदावर आलं आणि कागदावरून आता स्क्रीनवर आलं. जसजशी ही माध्यमं बदलली तशी विचार प्रक्रियाही बदलली का, आणि बदलली असेल तर कशी बदलली, आताची ही स्क्रीनवरची प्रक्रिया कशी असणार आहे यावर आपण विचार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मनुष्याचा मेंदू वाचन करण्यासाठी जन्माला का, तर निश्चितच नाही. मानवी मेंदू वाचनासाठी जन्माला नाही. कारण काय, त्याचे जीनच नाही वाचनाची. कुठल्या अनुदेशनाची गरज नाही. तुम्ही ऑटोमॅटिक बघायला शिकतात, चेहरे ओळखायला शिकतात, त्याची गरज नाही, कारण तुमच्याकडे जीन आहे. हा, तुम्हाला जर एखादं अनुदेशन दिलं, ट्रेनिंग दिलं, तुम्ही त्याच्यामध्ये अधिक परफेक्शन करू शकता. पण हे बाय बॉर्न त्या क्षमता जीन असल्यामुळे आहेत. ऐकण्याची, स्पर्श ज्ञानाची, चवीची, हे बाय बॉर्न आहे. पण रीडिंगची नाही. त्याला रिकनेक्शन, रिवायरिंग करावंच लागतं. म्हणून अनुदेशन रीडिंगला लागतं. ज्याची मेथड चांगली वाचन शिकवण्याची, त्याची मुलं निश्चित चांगलं वाचन शिकतात. द ह्युमन ब्रेन वॉज नेव्हर बॉर्न टू रीड. मी तुमच्या समोर एक फार महत्वाची गोष्ट आणलेली बघा, की निरक्षर व्यक्तीला छापलेल्या पुस्तकातील अक्षरे कसे दिसतात, असे दिसतात. म्हणजे ज्याला वाचता येत नाही त्याला पुस्तक असं दिसतं. तुम्हाला दिसतं का असं? नाही, कारण तुम्हाला वाचता येतं. म्हणजे बघा तुमच्या नजरेमध्ये किती मोठा बदल झालेला आहे. निरक्षरांना जर हे पुस्तक असं दिसत असेल तर का बरं असं दिसतं? इतकं सूक्ष्म नजर तुमची डेव्हलप झालेली आहे. वास्तविक पाहता ढोबळमानाने झाड असेल, घर असेल, वस्तू असेल, हे जे दिसणं लोकांचे चेहरे असेल, हे नैसर्गिकपणे दिसायला लागतात. कारण त्याचे जीन तुमच्यात आहे. पाहण्याचे जीन तुमच्यात आहे, ऐकण्याचे जीन तुमच्यात आहे, चवीचे जीन तुमच्यात आहे, स्पर्श ज्ञानाचे जीन तुमच्यात आहे, पण वाचनाची जीन नाही. म्हणून वाचनाची डोळ्याला नव्हे, तुमच्या मेंदूला ट्रेनिंग दिल्याशिवाय तुम्हाला हे दिसतच नाही. वाचन म्हणजे काय? वाचन ही छापलेल्या अथवा लिहिलेल्या अक्षर संकेतांना अर्थ लावण्याची प्रक्रिया आहे. लिपी निर्माण झाल्यामुळे आणि सिम्बॉल निर्माण झाल्यामुळे त्याचा मेंदूवर परिणाम झाला आहे. सिम्बॉल ॲज अ मीडियम, एक माध्यम आहे ते. आपला ब्रेन जेव्हा नवीन चॅलेंज निर्माण होतात आपल्या अध्ययनाचे किंवा समजून घेण्याचे किंवा काय त्या आकलनाचे नवे नवे आव्हानं जेव्हा आपल्या समोर निर्माण होतात, तेव्हा आपला ब्रेन स्वतःमध्ये रिस्ट्रक्चरिंग आणि रिकनेक्टिंग, रिवायरिंग करतो. हे आपल्या ब्रेनचं खरं व्यवच्छेदक लक्षण आहे. आतमध्येच ओपन आर्किटेक्चर असल्यामुळे तो रिस्ट्रक्चरिंग करू शकतो. आणि हे आव्हानं आल्यामुळेच आपल्या ब्रेनमध्ये बदल झाले. त्यातून उत्क्रांत होत गेला ब्रेन. प्रत्येक पिढीचा प्रत्येक वाचक जुन्या संज्ञात्मक आणि भाषिक संरचनांमधून एक नवीन प्लास्टिक वाचन सर्किट तयार करतो. बाय बॉर्न तुम्हाला ते काही वारसा हक्काने वाचन येत नाही. त्याच्यासाठी प्रत्येक पिढीला प्रयत्नपूर्वक वाचन शिकावं लागतं. एबिलिटी टू रिअरेंज इट सेल्फ टू लर्न अ न्यू इंटेलेक्चुअल फंक्शन. लर्निंग रीडिंग lies in its protein capacity to make new connection among structures. It is like open
आर्किटेक्चर. फोबिया ही अशी गोष्ट आहे की याचा रिझोल्युशन जे आहे दृष्टीचं, म्हणजे आपण जेव्हा फोटोग्राफी करतो त्याचा हाय रेझोल्युशन म्हणतो, हाय रेझोल्युशन त्या बिंदूचा. तो बिंदू मेंदूमध्ये प्रक्रिया वाचनाची झाल्यामुळेच त्याच्यातून तो हे उचलतोय. मेंदूमध्ये जर वाचन येत नसेल तर ते उचलत नाहीत. इतकं सूक्ष्म सूक्ष्म अति सूक्ष्म अक्षर सुद्धा फोबिया नावाचा रेझोल्युशन हाय असल्यामुळे उचलतोय. पण तुम्ही एक लक्षात घ्या, त्याची एक नस जर तुटली, एक नस जर तुटली, तुम्हाला वाचता येणार नाही. तुम्हाला सर्व दिसेल, माणसं दिसतील, वस्तू दिसतील, घरं दिसतील, पण तुम्हाला वाचता नाही येणार. कारण काय? फोबिया हा वाचनाशी संबंधित आहे. तर हे वाचन अशक्य जर होऊ द्यायचं नसेल त्याला जपलं पाहिजे. इथं एक मी तुमच्या समोर ही जी एक आकृती आणलेली का दाखवतो मी, की वाचनाचा तुम्हाला एरिया कसा निश्चित होत गेला ते लक्षात येईल. बघा, याला इथं अलेक्झिया ब्रेन म्हटलेलं आहे आणि इथं अँग्युलर गायरस आहे. बघा, हे इथं अँग्युलर गायरस आहे. हा, तर ह्या अँग्युलर गायरस मध्ये जर जखम झाली, लिहिलेल्या अथवा छापलेल्या शब्दांचा अर्थ समजून घेण्याची ज्याची क्षमता नाहीशी होते, अशी व्यक्ती हा अलेक्सिया रुग्ण आहे. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला सांगायला हरकत नाही की फ्रान्समध्ये एका व्यक्तीला अचानक वाचायचं बंद झालं, त्याला वाचता येईना. तो गेला डॉक्टरकडे. डॉक्टरला त्यांनी विचारलं की अहो मला वाचता येत नाही. मग ते म्हणाले बघू आपण तुला चष्मा देऊ. त्यांनी चष्मा दिला. चष्मा दिला, पण घरी आले त्याला वाचता येईना. अरे, चष्मा बरोबर दिला नाही डॉक्टरने. तो पुन्हा गेला डॉक्टरकडे. डॉक्टरने सांगितलं तुम्हाला दिसत नाही. म्हण नाही. मग त्यांनी या डॉक्टरकडे, म्हणजे या मोठ्या एका न्यूरोलॉजिस्टकडे पाठवलं. त्याचं नाव होतं जोसेफ जुलस डेजेरिन. ह्या जोसेफ जो काही जुलस जे डेजेरिन होता, यांनी काय केलं, त्याला सांगितलं तुला लिहिता येतं का बघ बरं. त्यांनी लिहून पाहिलं, लिहिता येत होतं. म्हणजे लिहिता येतंय पण वाचता येत. मग त्यांनी सांगितलं की तुझं कनेक्शन तुटलंय. त्याला क्लॉट आला होता ब्रेनमध्ये आणि त्या क्लॉट मध्ये ते कनेक्शन तुटलं. अशी व्यक्ती बोलीभाषा अबाधित राहते, तिला बोलता येतं, लेखन क्षमताही टिकून असते, मोटर मोटर स्किल ओके ना, त्याचं कनेक्शन तुटलेलं नाही. फक्त कनेक्शन तुटलं कुठलं, या गायरत जवळच्या लेटर बॉक्सचं कनेक्शन तुटलं. म्हणजे लेटर रेकग्नाइज होण्याचा एक स्पेसिफिक एरिया आहे ब्रेन मध्ये, आणि त्या एरियाचं जर एक कनेक्शन तुटलं, फक्त लेटर दिसत नाही तुम्हाला, बाकी सर्व दिस. त्याच्यावरून हा शोध लागला की लेटरचा मेंदूमध्ये स्पेसिफिक एरिया आहे. जसं फेस रेकग्निशन हे उजव्या हेमिस्फेअर मध्ये होतं आणि डाव्या हेमिस्फेअर मध्ये कॅल्क्युलेशन, रीडिंग, म्युझिक, रिझनिंग या सर्व गोष्टी होतात. ओरल लँग्वेज सर्व डाव्या हेमिस्फेअर मध्ये. तर वस्तू, चेहरे, रेखाचित्र, अगदी अंकाची दृश्य ओळख मोठ्या प्रमाणात सामान्य असू शकते, मात्र अक्षरांच्या आकारांचे स्पर्शिक किंवा कारक ज्ञान सुरक्षित असते. इथं महत्वाचे दोन पदार्थ खूप महत्वाचे. एक आहे व्हाईट मॅटर, श्वेत पदार्थ आपण त्याला म्हणतो. त्याला इंग्लिशमध्ये मायलिनेशन म्हणतात. हा व्हाईट मॅटर जो मेंदूमध्ये या ज्या पद्धतीच्या काही न्यूरॉन्स जे आहे ते व्हाईट सेल सारखे, या व्हाईट न्यूरॉन जे आहे याला मायलिनेशन म्हणतात. यांचं काम काय आहे? यांचं काम आहे की प्रत्येक एरियाला कनेक्ट होणं. हा, म्हणजे ओरल लँग्वेज मध्ये हे कनेक्शन ऑलरेडी इस्टॅब्लिश आहेत. म्हणजे जेव्हा बाळ जन्माला येतं ना, हे कनेक्शन उपलब्ध आहेत, रेडीमेड आहेत. बाळ जन्माला आलं की त्याचं ऐकण्याचं कनेक्शन रेडी आहेत, जीन असल्यामुळे. पण वाचनाचं कनेक्शन नाहीये. ते रिवायर करावं लागतं, रिकनेक्ट करावं लागतं, रिस्ट्रक्चर्ड करावं लागतं. की हे मायलिनेशन वेगवेगळ्या कनेक्शन करतंय, याला हे संप्रेषणाचं काम करतंय. तर बघा, इथं आपण मेंदूचा जर विचार केला तर मेंदूचे जवळपास 5 लेवल आहेत. हा जो इथं तुमच्या लक्षात येईल बघा, म्हणजे व्हेंट्रल रिजन, ऑर्थोग्राफिक प्रोसेस म्हणतो आपण त्याला. म्हणजे इथं काय होतं, ऑर्थोग्राफी म्हणजे काय, अक्षरांची ओळख, म्हणजे दृष्टीपटलावर अक्षरांची ओळख होणं, म्हणजे ऑक्सिपिटल लोब मधली ही प्रक्रिया इथं घडते. दृश्य संवेदना जे आपण डोळ्यांच्या संदर्भात बघितलं, डोळ्यांच्या मागे जो काही ऑक्सिपिटल लोब आहे, त्या ऑक्सिपिटल लोब मध्ये ही प्रोसेस घडते. आणि त्याच्यानंतर इथं लेटर बॉक्स आहे आणि इथंच अँग्युलर गायरस आहेत.
हं त्याच्यानंतर इथं मोटर आहेत, इथं लेखनाचं आहे, लँग्वेजचं, ओरल लँग्वेजचं हे कनेक्शन आहे, इथं रिझनिंग आहे, इमोशन आहे, असे वेगवेगळे एरियाज आहे. आणि या सर्व एरियाज मध्ये रीडिंग प्रोसेस घडते. आता इथं जर बघितलं तुम्ही, हा जो काही म्हणजे डॉर्सल रिजनिंग वर्निकेज एरिया म्हणजे हा डॉर्सल आहे. इथं ओरल लँग्वेज म्हणजे फोनॉलॉजिकल प्रोसेस होते इथे या ठिकाणी. आणि इथं फोनॉलॉजिकल आणि आर्टिक्युलेटिंग प्रोसेस अँड सिमेंटिक प्रोसेस इथं होते. इथं म्हणजे कॉग्निशन प्रोसेस जशी आहे तो ब्रोकास एरिया आपण त्याला म्हणतो. इथं उच्चार आणि अर्थ लावण्याची प्रक्रिया घडून येते. अशी 5 लेवलवर ब्रेन मध्ये हे घडतं. सार्थ वाक्य वाचणं आणि परिच्छेद वाचन आणि त्याच्यातून कल्पना विचार अवगत करणं किंवा समजून घेणं, अशी ही एक व्यापक अशी प्रक्रिया आहे. तर म्हणून या रीडिंग मध्ये जवळपास लर्निंग सायन्स मधल्या सर्व गोष्टी एकाच प्रक्रियेमध्ये येतात. म्हणून वाचनाला अध्ययनाची मूलभूत प्रक्रिया म्हणतात किंवा बॅकबोन ऑफ लर्निंग म्हणतात.